स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या पत्नी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची आज मी भेट घेतली. त्यांचा मी एक सख्खा भाऊ आहे, त्यांच्या विचारांचा मी भाऊ आहे. मी ह्या लढाईमध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळूस तर मी शेवटच्यापर्यंत त्यांच्यासोबत थांबणार आहे. आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा बीड पोलीस प्रशासनाला दिलता, कारण त्यांना त्यांचे पती महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत ते अजून मोकाट फिरतात, ते निष्पन्न झाले पाहिजेत. ते निष्पन्न होऊन त्यांना प्रशासनाने अटक केलं पाहिजे, यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलता. आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली, म्हणजे आपण विचार करू शकतात की बीडचं पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ह्या प्रकरणामध्ये लक्ष देणार आहे. पण मला आशा आहे की बीडचे पोलीस अधीक्षक साहेब ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालतील, त्यांना आत्मदहनापासून रोखतील आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देतील. तसंच आज ज्ञानेश्वरीताईंची माझी परळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यावर सविस्तरपणे चर्चा झाली. पुढे न्याय हा कधीच तुम्हाला सांगतो की आपल्याला बसून मिळत नाहीये, झगडून मिळावा लागतो. तर ह्या न्यायाच्या लढाईमध्ये बाळा बांगर हा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वरीताई सोबत शेवटपर्यंत राहणार आहे. मी त्यांना शब्द दिला, आश्वासन दिलं. आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही ह्यानंतर ह्याचं स्वरूप, जर आरोपी येत्या काही दिवसांमध्ये निष्पन्न झाले नाही तर आंदोलनाचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात ही एक चळवळ उभा राहून आम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. तुम्ही काही दिवसापूर्वी प्रेस मध्ये एक दावा करण्यात आला होता की कराडीच्या सहकार्यांच्या पत्नीचा फोन करण्यात आलेला, त्याचं मास्क टेबल होतं, त्यानंतर पोलिसांनी तुमचा जॉब घेतला होता. नक्कीच, मी जे काय त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो ते पूर्ण सत्य आहे. आणि त्याच्यानंतर मला पोलीस अधीक्षक साहेब यांचा निरोप आला. तिथं नंतर मी केज येथील पोलीस उपाधीक्षक कार्यालय येथे माझा जबाब नोंद दिला. त्यावेळेस स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जबाब हा गोपनीय असतो, ह्याच्याबद्दल बाहेर काही चर्चा करू नका. तर नक्कीच जे काय पोलीस प्रशासन व कायद्याचं भाग असेल ते पूर्ण गोपनीयच राहील. पण माझा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि माझ्या जबाबाच्या आधारे पोलीस प्रशासन महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत, महादेव मुंडेंची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना निष्पन्न करतील आणि अटक करून जेलमध्ये टाकतील. जबाब दिला होता, पण आता पाहिजे की आता ज्या IPS अधिकारी त्यांची बदली करण्यात आलेली आहे. हो, आम्हाला पण ह्या 2 दिवसापूर्वीच ज्यावेळेस मी हे दिलता, जबाब दिलता 5 जुलै रोजी, तर त्यावेळेस तपास अधिकारी हे कमलेश मीना म्हणून होते आणि त्यांची आता 2 दिवसापूर्वी बदली झालेली आहे असं कळालेलं आहे. आता नक्की या गोष्टीला पाहिजे तर आता 8 मध्ये उठून गेले तर महादेव मुंडेंच्या पत्नी न्यायासाठी हक्कासाठी अनेक वेळा संघर्ष करत दिसत आहे. काय केलं का आता तुम्ही जॉब देऊन खूप पुरा असून सुद्धा पोलीस कुठे पाठिंबा घालते असं वाटतं तुम्हाला? नाही, पोलिसांवर तर आम्ही अजून पण पोलीस प्रशासनावर आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की ते न्याय देतील. आणि माझा जबाब देऊनच आतापर्यंत 8 दिवस झाले आहे, तर पुढच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ते अजून कारवाई करतील आणि महादेव मुंडे कुटुंब यांच्या कुटुंबाला रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्यासाठी वेळ देणार नाहीत, एवढी आशा आम्ही बाळगू. कुटुंबापैकी आंदोलनात सहभाग असतात? हो, मी ह्यांच्या पूर्णपणे जे काय महादेव मुंडेंसाठी आंदोलन उभं करण्यात येईल त्याच्यात पूर्णपणे मी, माझं परिवार, माझं कुटुंब आम्ही पूर्णपणे सहभागी असतो.